मी अलकनंदा चोपडे। आज आपण 9व्या वर्गाचा पहिला धडा जो शिकणार आहे गतीचे नियम। तर याच्यामध्ये मी तुम्हाला गती म्हणजे काय, गतीचे प्रकार कोणकोणते हा भाग मी तुम्हाला आता सांगणार आहे। आज आपण आता गती, विस्थापन आणि वेग याबद्दल आता आपण माहिती बघणार आहे। आता पहिल्यांदा आपण बघणार आहे गती। गती कशाला म्हणायचं, गतीचे प्रकार कोणकोणते। आता गती म्हणजे काय बघा, आणि गती आता बघा पक्ष्यांचे उडणे आपण बघतो, पक्षी उडतात आकाशामध्ये, भरारी मारतात। नंतर बघा रेल्वे, थांबलेली रेल्वे आहे। आता बघा मी तुम्हाला उदाहरण सांगते ते तुम्ही आपल्या नजरेसमोर आणा। पक्षी हवेमध्ये भरारी मारतात आहे आकाशामध्ये, थवेच्या थवे आपण बघतोय पक्ष्यांचे। नंतर थांबलेली रेल्वे आहे, हवेतून उडणारा पालापाचोळ आहे आणि डोंगरावरील स्थिर दगड आहे। आता आपण बघा की आता ह्या ज्या सगळ्या आपण दैनंदिन जीवनामध्ये आपण ज्या वस्तू हे बघतो, तर याच्यामध्ये गतीमध्ये कोणकोणत्या वस्तू आहेत। आता बघा या गतीमध्ये ज्या वस्तू आहे, गती कशाला म्हणायचं तर आपल्या सभोवताली असणारा जो वेगवान प्रवाह आहे त्याला आपण गती म्हणू। आता बघा गती ही सापेक्ष संकल्पना आहे। आता गतिमान असणं, गती ही जी सापेक्ष संकल्पना आहे। आता बघा आज आपल्या वर्गातला रोहित शाळेतून अगदी आनंदाने घरी गेला आणि घरी जाताना तो इतका आनंदात होता कारण त्याला मामाच्या गावाला जायचे होते आणि त्यांनी बघा दप्तर घरी ठेवलं आणि तो आई वडिलांबरोबर रेल्वे स्टेशनवर आला कारण त्याला आज मामाच्या घरी जायचं होतं। आनंदात होता आज रोहित आणि तो जात होता, रेल्वे स्टेशनवर आला। रेल्वे स्टेशनवर त्यांनी इतक्या रेल्वे बघितल्या, गाड्या आणि गाड्या बघितल्या। तो इतका आनंदाने रेल्वेमध्ये बसला, गाडीमध्ये बसला आणि गाडीमध्ये बसल्यावर त्याला खिडकी जवळची जागा मिळाली, अगदी आनंदात होता। आणि मग तेवढ्यात काय झालं, रोहित छान बसलेला आहे आणि तेवढ्यामध्ये त्याच्या समोरची गाडी वेगवान झाली, चालायला लागली। आता रोहितला वाटलं आपलीच गाडी सुटली आणि मग तो ओरडायला लागला, आई गाडी सुटली। पण आणि मग थोड्या वेळाने तो बघतो तर ती गाडी काही सुटलेली नव्हती, तो एकाच जागी होता। मग त्याला प्रश्न पडला की आपण गाडी समोरची जाते आहे आणि आपण कसं वेगवान झालो। त्याच्यानंतर त्याला दुसरा अनुभव, दुसऱ्या फलाटावरून गाडी जात होती, त्याला वाटलं आपण पण वेगामध्ये आहो आणि ही जी गती आहे, आता आपण गती ही सापेक्ष संकल्पना आहे। आणि त्याच्यानंतर बघा त्याची गाडी चालू झाली आणि गाडी चालू झाल्यानंतर तो बघतो खिडकीतून तर सगळे बघा की रेल्वे स्टेशनवरचे लोक, नंतर जे कुली होते सामान वाहून नेणारे, सगळेजण असं वेगामध्ये आहे असं त्याला वाटायला लागलं, पण तो स्थिर होता। आता त्याच्यानंतर त्यांनी झाडं पण बघितली, झाडं पण त्याच्याच बरोबर धावताना त्यांनी बघितलं आणि मग त्याला अचानक आठवलं की आपण बघा सायकलवर जातो संध्याकाळी तर आपल्या मागे चंद्र पण येताना आपल्याला दिसतो। मग आता असं जी कल्पना आहे तर ही म्हणजे एखादी वस्तू सभोवतालच्या संदर्भात तिची जागा बदलत असेल तर ती गतिमान आहे असे म्हणतात। आणि जर ती वस्तू सभोवतालच्या संदर्भात जागा बदलत नसेल तर ती स्थिर आहे असे म्हणतात। आणि म्हणूनच असं म्हणतात की गती ही सापेक्ष संकल्पना आहे। आता बघा की ही जी आकृती आपण बघितलेली आहे, ही जी आकृती आहे या आकृतीमध्ये बघा की एक्स आणि वाय आणि झेड। आता बघा की एक्स ही जी पोझिशन आहे ही याच्यावरची आहे, प्लेग्राऊंडवरची, मैदानावरची, जमिनीवरची। आता बघा की याचं एक्स आणि वाय मधलं अंतर 5 आहे आणि वाय आणि झेड मधलं अंतर 12 आहे। आता हे जर अंतर आपण मिळवलं तर हे किती झालं, 12 आणि 5 17 मीटर झालं। आणि तसं जर आपण बघितलं की हे जे 17 झालं, पण एक्स आणि झेड यामधलं अंतर जे आहे ते कमी आहे। तर हे जे अंतर कमी आहे, जे आपण अंतर कापतो एका बिंदूपासून दुसऱ्या बिंदूपर्यंतचं जे अंतर आपण कापतो त्याला आपण काय म्हणतो, डिस्टन्स म्हणजे अंतर। आणि अंतर जे आहे आणि विस्थापन म्हणजे काय झालं की याच्यापासून आता आपण एक्स पासून आणि झेड, हा एक्स हे बिंदू झाला आणि झेड हा बिंदू झाला, तर याच्यामधलं कमीत कमी जे अंतर आहे
पहिल्यापासून तर शेवटपर्यंत पोचायला जे कमी अंतर आहे त्याला आपण काय म्हणणार आहे, डिस्प्लेसमेंट म्हणजे विस्थापन. आता विस्थापन आणि डिस्टन्स म्हणजे एका जागेहून जर दुसऱ्या जागी जाताना मार्गक्रमण करणारा रस्ता, मार्गक्रमण करणारा पथ म्हणजे रस्ता, त्याला आपण काय म्हणणार आहे, अंतर. आणि एक विस्थापन म्हणजे एका अंतरापासून म्हणजे जे सुरुवातीचं अंतर आहे आणि नंतर फायनल म्हणजे शेवटचा जो बिंदू आहे, तर तिथून जे आपण एका बिंदूपासून तर दुसऱ्याला जाताना जी आपण जागा सोडून जातो आणि जो शेवटचा जो बिंदू आहे त्याचा जो लहान भाग आहे, लहानात लहान भाग, त्याला आपण काय म्हणणार आहे, विस्थापन असं म्हणणार आहे. म्हणजे प्रत्यक्ष कापलेलं अंतर, याला आपण प्रत्यक्ष कापलेलं अंतर हे अंतर झालं. आणि अंतर म्हणजेच काय म्हटलं मी आता तुम्हाला, की दोन बिंदू मधलं अंतर गतिमान असलेल्या वस्तूने प्रत्यक्ष कापलेला मार्गक्रमण करणारा रस्ता किंवा पथ, त्याला आपण काय म्हणणार आहे, अंतर. आणि विस्थापन म्हणजे काय झालं, की विस्थापन म्हणजे गतिमानतेच्या आरंभ आणि अंतिम बिंदू मधील सर्वात कमी अंतर म्हणजे विस्थापन झालं. आता बघा की विस्थापन आता बघा की डिस्टन्स कव्हर्ड बाय बॉडी इन युनिट टाइम इज कॉल्ड स्पीड. आता बघा अंतर कापायला वेग पाहिजे, वेग पाहिजे अंतर कापायला. आता हा जो वेग आहे, स्पीड आहे, आता ही जी स्पीड आहे, चाल अंतर कापताना आणि चाल हे करताना जेवढं अंतर आपण कापलेलं आहे ते अंतर कापताना वेळ लागतो. तर वेळ लागतो अंतर कापणं आणि त्याला जो वेळ लागतो त्याला काय म्हणतात, स्पीड, चाल. आता याचं जे युनिट आहे तर SI युनिट मध्ये आहे मीटर आणि पर सेकंड आणि CGS मध्ये आहे सेंटीमीटर पर सेकंड. आता द डिस्टन्स ट्रॅव्हल बाय बॉडी इन अ गिव्हन डायरेक्शन इन युनिट टाइम इज कॉल्ड व्हेलॉसिटी. आता बघा की व्हेलॉसिटी म्हणजे काय, डिस्प्लेसमेंट म्हणजे आपण अंतर जे कापतो A बिंदूपासून B अंतरापर्यंत जे कमीत कमी अंतर जे आहे आणि जागा सोडतो आपण A बिंदूपासून जायला B बिंदूपर्यंत जायला जी आपण जागा सोडतो त्याला म्हणतो आपण विस्थापन. तर वेगचा अर्थ काय झाला, विस्थापन भागीला वेग म्हणजे आपण जिथून निघालो. आता बघा तुम्ही शाळेमध्ये असता आणि शाळेमध्ये बेल झाल्यानंतर तुम्ही डबा खायला जाता, तर शाळेतल्या वर्गापासून जे तुम्ही अंतर सोडता आणि डबा खाण्याच्या तिथपर्यंत तुम्ही जे जाता A बिंदूपासून तर B बिंदूपर्यंत जाणारा जो मार्गक्रमण करणारा रस्ता आहे, म्हणजे तुम्ही A बिंदूची जागा सोडून B बिंदूपर्यंत गेलं त्याला तुम्ही विस्थापन असं म्हणतो. तर व्हेलॉसिटी वेग म्हणजे जे विस्थापन तुम्ही केलं आणि विस्थापन आणि वेग, विस्थापन करायला तुम्हाला वेळ लागला तर त्याला काय म्हणायचं, व्हेलॉसिटी म्हणजे वेग. आता व्हेलॉसिटी आणि स्पीड यांचं युनिट हे सारखं आहे, वेग आणि चाल यांचं युनिट कसं आहे, सारखं आहे. आता हे जे स्पीड आहे is related to distance while velocity is related to displacement. आता स्पीड जी आहे ते अंतरावर अवलंबून आहे आणि वेग जो आहे तो डिस्प्लेसमेंट म्हणजे विस्थापनावर अवलंबून आहे. हे लक्षात ठेवण्यासारखं आहे आपल्याला की यांचे जे वेग आणि चाल आहे यांचं जे युनिट आहे, एकक आहे ते सारखं आहे. आता बघा परत आपण व्याख्या बघू की स्पीड जे चाल म्हणजे जेवढं अंतर तुम्ही कापलेलं आहे आणि जेवढं अंतर तुम्ही कापता त्याला जेवढा वेळ लागतो त्याच्या गुणोत्तराला स्पीड म्हणतात. आता स्पीडचं जे SI युनिट आहे ते मीटर पर सेकंद आहे आणि CGS युनिट सेंटीमीटर पर सेकंद आहे. आणि 1 किलोमीटर पर आवर, बघा 1 किलोमीटर पर आवर मध्ये 1000 मीटर म्हणजे 1 किलोमीटर आणि आवर म्हणजे 60 into 60 306 सेकंद म्हणजे किती झाले, 1 आवर. तर स्पीड इज रिलेटेड टू डिस्टन्स, स्पीड हे डिस्टन्सशी रिलेटेड आहे आणि वेग हा विस्थापनाबरोबर संबंधित आहे. and the magnitude of velocity and speed will be equal if motion along a straight line path. In other cases magnitude of speed. आता आपण बघा गतीचे प्रकार बघू. आता आपल्याला गती म्हणजे काय हे आपण शिकलो.
आता गतीमध्ये आपण बघा की झाडाची पानं गळून पडणं, नंतर बघा पृथ्वीचं फिरणं, नंतर आपण रस्त्यावरून चालणं, सायकलची चाल, गाडी जाते, बस, रेल्वे, त्याच्यानंतर उमललेले फूल. आता ह्या सगळ्या ज्या हालचाली आहे, आता या हालचालींना गती आहे. प्रत्येक हालचालीला गती आहे. आता काही गती आपल्याला दृश्य स्वरूपात आहे, काही अदृश्य स्वरूपामध्ये आहे. आता धावणारी मोटार, तिची गती आपल्याला दिसते आहे. त्यानंतर सायकलचं चाक फिरतं, त्याची गती आपल्याला दिसते आहे. फिरणारा पंखा आहे, फिरणारा भोवरा आहे, याची गती आपल्याला दिसते. पण काही गती अशी आहेत की ज्या अदृश्य स्वरूपामध्ये आहे. म्हणजे जसं बघा आपल्या छातीचे ठोके पडतात, ते आपल्याला दिसत नाही. त्याच्यानंतर रक्तवाहिन्यांमधून रक्त वाहतं, ते आपल्याला दिसत नाही. तर या कोणत्या झाल्या? या अदृश्य झाल्या. हे कोणते झाली? अदृश्य झालं, अदृश्य शक्ती झाल्या या. त्याच्यानंतर बघा की रक्त वाहतं, सगळ्या शरीरामध्ये रक्तप्रवाह असतो, हे पण आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही. आता याच्यामध्ये बघा आपल्याला प्रश्न विचारतात की गती दिलेले असतात आणि गतीचे प्रकार, दृश्य आणि अदृश्य गती. आता गती म्हणजे काय आणि गतीचे प्रकार बघा. आता गतीचे प्रकार आपण बघितलं, त्याच्या आधी आपण बघा गतिमान वस्तू जी आहे तिची संदर्भ चौकट आणि गती सापेक्ष संकल्पना आहे, याचं पण मी तुम्हाला उदाहरण दिलेलं आहे. त्याच्यानंतर बघा गतीचे रेषीय गती आहे, भ्रमण गती, दोलन गती आणि अनियमित गती. आता रेषीय गती म्हणजे ती स्थान बदलते. आता वेगवेगळी हालचाल होणं, आपण त्याला गती म्हणतो. आणि गतीचे आता मी तुम्हाला 4 भाग सांगितले. तर रेषीय जी गती आहे तर ती स्थान बदलते. फक्त एवढंच असतं तिच्यामध्ये की ती एका सरळ रेषेमध्ये जाते, एका सरळ रेषेमध्ये. आता बघा विमान आकाशामध्ये जातं तर ते आकाशामध्ये उडतं, तर ते एका सरळ रेषेमध्ये आहे. रेल्वे गाडी जाते, ती एका सरळ रेषेमध्ये आहे. त्याच्यानंतर बघा की पोलीस, हे जे फौजी लोक आहे ते पथसंचलन करतात, त्यांची पण गती रेषीय गती आहे. त्याच्यानंतर बघा भ्रमण गती, पवनचक्की आहे, अक्षाभोवती फिरणं, आसाभोवती फिरणं, नंतर भोवरा फिरणं, नंतर ग्रह फिरतात, स्वतःच्या कक्षेमध्ये फिरतात, पृथ्वी अक्षाभोवती फिरते, ही भ्रमण गती झाली. त्याच्यानंतर बघा की दोलन गती, म्हणजे नियमाने त्याचं नियतकालिक गती, म्हणजे त्यांची वेळ ठरलेली असते. तसंच घड्याळाचा दोलक, ही दोलन गती झाली. आणि एक आहे आता शेवटची अनियमित गती. आता बघा याच्यावरून आता आपण असं शिकलेलो आहे की बघा आता मोशन म्हणजे गती. आता गतीचे आता आपण या व्याख्या शिकलो. डिस्प्लेसमेंट, विस्थापन, स्पीड, चाल, वेग आणि त्वरण. आता त्वरण म्हणजे काय बघा. आता त्वरण म्हणजे काय झालं? ॲसिलरेशन, याला त्वरण म्हणतात. आता बघा आपला जो वेग आहे, व्हेलॉसिटी म्हणजे वेगाने आपण अंतर कापतो. आता वेगाने आपण जे अंतर कापतो तर त्याला वेगामध्ये बदल होतो, सुरुवातीचा वेग आणि शेवटचा वेग. आता वेगामध्ये जो बदल होतो त्याला आपण त्वरण म्हणतो, ॲसिलरेशन, त्वरण. आता बघा वेगामध्ये जो बदल होणं, वेगातील बदलाच्या दराला त्वरण असं म्हणतात. आता वेगामध्ये बदल कसा होतो? आता बघा मी एक साधं आणि सुंदर उदाहरण तुम्हाला सांगते की आपली जी तुम्ही आता शाळेमध्ये येता, तर शाळेमध्ये येतात ती तुमची सायकल शाळेमध्ये आहे आणि तिचं बघा ती स्थिर आहे, म्हणजे तिचा जो वेग आहे तो 0 आहे. मग आता तुम्ही सायकलनी जाता आहे घरी. आता शाळा सुटली, तुम्ही शाळेत जात म्हणजे घरी जाताय. मग घरी जाताना तुमचा जो वेग आहे सायकलवर, तुम्ही जो आता पायडल मारता, ती सायकल तुमची वेगात असते. आता तुम्हाला काही पुस्तक घ्यायचं आहे, मित्र तुमच्याशी बोलतो आहे, किंवा एखादा अपंग मुलगा आहे त्याचं दप्तर खाली पडलेलं आहे ते तुम्ही उचलता. नंतर असं करत तुम्ही घरी जाता आणि ती घरी गेल्यानंतर म्हणजे तो घरी गेल्यानंतर ते शेवटचा वेग झाला. मग आता असं करत असताना वेगामध्ये जो बदल होतोय तर वेगामधील बदलाच्या दराला त्वरण असं म्हणतात. म्हणजे आता आपण या 4 व्याख्या शिकलो आहे.
विस्थापन, स्पीड, व्हेलॉसिटी वेग, आणि चौथी व्याख्या शिकलोय त्वरण. आता याच्यामध्ये बघा दोन प्रकारचं आहे, युनिफॉर्म मोशन आणि नॉन युनिफॉर्म मोशन, संतुलित आणि असंतुलित गती. संतुलित गती. आता बघा, आता याचे मी तुम्हाला तीन हे सांगितलं की लिनियर, सर्क्युलर आणि युनिफॉर्म. रेषीय गती, भ्रमण गती, हे आता आपण बघितलेलं आहे. आता याच्यावरून आता आपल्याला हे समीकरण शिकायचे आहेत. आता हे जे तीन समीकरण आहे, हे तीन समीकरण मी पुढच्या वेळेला तुम्हाला हे शिकवणार आहे. या पाठामध्ये मी तुम्हाला गतीची व्याख्या आणि गतिमान वस्तूचे प्रकार हा भाग शिकवलेला आहे.